राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीमध्ये काय ठरलं होतं याची इनसाइड स्टोरी टी9 मराठीच्या हाती लागली आहे। राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्याची सूत्र अजित पवार यांच्या हाती देण्याचं ठरलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल पहिल्यांदा मुंबईमधल्या जयंत पाटलांच्या घरी बैठक झाली होती। या बैठकीत अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 13 ते 14 मोठे नेते उपस्थित होते। या बैठकीत एकत्रीकरणावर शिक्कामोर्तब झालं होतं। या बैठकीत राष्ट्रवादीकडून अजित पवार हे एकटेच होते। यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचारणा केली होती। त्यावर मी पक्षाचा प्रमुख आहे, त्यामुळे मी पक्षातल्या नेत्यांना समजावून सांगतो, असं अजित पवार म्हणाले होते। या बैठकीत 12 तारखेला विलीनीकरण करण्याचंही ठरलं होतं। त्यानंतर बारामतीत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल दुसरी बैठक झाली होती। या बैठकीत कोणत्या नेत्याला काय जबाबदारी द्यायची हे सुद्धा ठरलं होतं। राष्ट्रवादीचे सर्व अधिकार शरद पवार यांना देण्यात येणार होते। राज्यातल्या राष्ट्रवादीचे सर्व अधिकार अजित पवार यांना देण्याचं ठरलं होतं। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद देण्याचं निश्चित झालं होतं। अमोल कोल्हेंना प्रदेश अध्यक्ष, जयंत पाटलांना राज्यात कॅबिनेट मंत्रिपद तर रोहित पवारांना राज्यात राज्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं।